नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या? मी सरिता आणि खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जसे की तुम्हाला मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्याकडे एका क्लायंटचे ब्लाऊज होते, 6-7 ब्लाऊज होते, ते मी तुम्हाला दाखवले होते. आणि ते त्या व्हिडिओमध्ये मी लेट शॉपवरती आल्यानंतर, काही कामानिमित्त शॉप बंद होतं आणि शॉपवरती लेट आल्यानंतर ते मी कटिंगला आले होते ब्लाऊज कटिंग करायला. पण त्यावेळेला इतक्या क्लायंटची गर्दी होती काउंटरला की मला कटिंग करताच आलं नाही. शेवटी जाता जाता एक ब्लाऊज मला कटिंग करावं लागलं. आणि ते एक ब्लाऊज कटिंग केल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी सकाळी, म्हणजे आज सकाळी शॉपवरती आल्यानंतर मला साधारण एक 11-11:15 वाजले. तर आल्या आल्या इथे सुद्धा क्लायंट उभेच होते अगोदरचे ब्लाऊज न्यायला, काही नवीन ऑर्डर्स द्यायला ब्लाऊजांची वगैरे. ते घेता घेता 12 वाजून गेले होते. त्यानंतर माझी कारागीर आली, हे मी ब्लाऊज कटिंग केले सगळे आणि कटिंग एक एक करून ब्लाऊज मी त्यांना दिले. त्यानंतर काही ब्लाऊजांचे अस्तर सुद्धा संपले होते, तर 1-2 ब्लाऊजांचे अस्तर माझ्याकडे नसल्यामुळे मी बाहेरून शॉपमधून ते घेऊन आले, ते कटिंग केले ब्लाऊज. टोटल ब्लाऊज सगळे कटिंग करून झाले. आणि जसं जसं मी कटिंग करत गेले तसं तसं कारागीरने शिवायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. नवीन कारागीर 4 दिवस झाले माझ्याकडे येते, 4 ते 8 दिवस झाले येते लास्ट वीकपासून. तर तिने आज 6 ब्लाऊज जोडले होते. आणि शेवटी राहिलेलं एक ब्लाऊज होतं, तिला लेट झालं म्हणून ती निघून गेली. तिचं लहान लेकरू आहे तर ती घरी सोडून आली होती आज त्याला. तर ती निघून गेल्यानंतर आपली आरती मॅडम जी आहे ती आली होती. त्यानंतर तिने राहिलेले एक ब्लाऊज जोडलं, ऑल्ट्रेशनची काही कामं होती ती केली. ती संध्याकाळी निघून गेली. संध्याकाळी सुद्धा काउंटरला बरीच गर्दी होती, कारण आता सीझन चालू झालेला आहे, पाडवा जवळ येतोय आणि अशा सगळ्या गोंधळामध्ये आपलं आहे ते घेतलेलं काम करणं मागे पडतं आणि आलेल्या काउंटरला क्लायंट आहे त्यांना अटेंड करावं लागतं. तर मला हे कटिंग करताना किंवा हे जास्त करून शिलाई करताना तुम्हाला काय दाखवता आलं नाही. आता सगळ्यात शेवटी राहिलेलं ब्लाऊज आहे ते मी फिटिंग करते. आणि हे ब्लाऊज फिटिंग केल्यानंतर सगळे ब्लाऊज ओव्हरलॉक करायचे बाकी आहेत. ओव्हरलॉक मी जसं जसं फिटिंग होतं तसं करून घेतलेलं आहे. ते केलेलं आहे ओव्हरलॉक, बाही जोडल्यानंतर बाहीला केलेलं आहे. आणि ह्यात आहे फिटिंग टाकून घेतलेलं आहे. फिटिंग टाकता टाकता मी तुमच्याशी बोलते, कारण वेळ झाला होता. म्हटलं चला तुम्ही सुद्धा म्हणाल की ताई ब्लाऊज तुम्ही शिवणार म्हटला होता, ती कंप्लीट केली की नाही. तर हे त्यांना उद्या दुपारपर्यंत ब्लाऊज द्यायचा आहे. आणि आज उषा मॅडम आल्या नाहीत आमच्या. उषा मॅडम आज स्कूलच्या मीटिंगला वगैरे काहीतरी गेल्या होत्या, त्यामुळे त्या संध्याकाळी आली नाही. तर आता हे सगळे ब्लाऊज जे आहेत ते मला घरी त्यांना द्यावे लागतील. तिचे मिस्टर येऊन घेऊन जातील. आणि ती आज रात्री काही थोडेफार आणि उद्या सकाळी तिची कामं उरकल्यावर मुलं स्कूलमध्ये गेल्यानंतर थोडेफार राहिलेले ब्लाऊज आहेत ते हुकलूक करेल, हेमिंग करेल आणि पुन्हा मला हे ते आणून देईल. उद्याच्या ब्लाऊज हातशिलाईसाठी येईल त्यावेळेला. आणि संध्याकाळी वगैरे 4-5 वाजता हे क्लायंट येऊन घेऊन गेलं तरीही चालेल. दुपारी सांगितलेलं आहे, पण एवढ्या उन्हाचं कोणी बाहेर पडत नाही. संध्याकाळी 4 ते 5च्या दरम्यान त्या येतील. तर त्यासुद्धा जॉबवरती असतात, त्यामुळे त्यांना जॉबवरून येता येता हे न्यायला बरं पडेल. तर या पद्धतीने आता ह्याचं फिटिंग झालेलं आहे. आणि फायनल आजचा वर्कलोड कंप्लीट झाल्यामुळे मला छान वाटतंय, थोडासा समाधान आहे. जीव भांड्यात पडलेला आहे, कारण हा लोड होता. बरेच दिवस झाले हे ब्लाऊज माझ्याकडे होती. आणि त्यांच्या मुलीचे अजून ड्रेस आहेत ऑल्ट्रेशनचे 4, बाही लावायचं, फिटिंग करायचं, ते सुद्धा पाठीमागे मी ठेवलेलं आहे. आणि डोळेसुद्धा दुखत आहेत, कारण कंटिन्यू शिवून डोळ्यांवरती लोड येतो, त्यामुळे डोळ्यांना सुद्धा अधूनमधून हात लावला जातो. ते बाहीचं या ब्लाऊजचं फिटिंग झालं. फिटिंग झाल्यानंतर लागलेच बघा, इथे मी हुकसाठी मार्किंग करते, लूक आणि हुकसाठी. म्हणजे कसं आहे, कारागीर करताना मागे पुढे होऊ नये त्यासाठी. आता हे माझं आता ब्लाऊजची शिलाई झाल्यानंतर फायनली मशीन बंद झालेली आहे. आता हे साईडचं ओव्हरलॉक आहे ते कंप्लीट करायचं आहे. आणि काहीशी ब्लाऊज आहेत ही मी आज शिवलेली आहेत. हे पहा, सगळ्या ब्लाऊजांना ओव्हरलॉकसाठी ठेवलेलं आहे आणि मार्किंग सुद्धा केलेलं आहे. याच्यावरती तुम्हाला दिसून येईल हुकलूकचं मार्किंग आहे, प्रेस बटनसाठी ह्या पट्ट्या वगैरे आहेत. तर हे सगळे ब्लाऊज मी आता ओव्हरलॉक करून घेते आणि ओव्हरलॉक केल्यानंतर ह्याचे हुकलूक काढते. हुकलूक काढल्यानंतर त्या भाऊंना बोलवून हे द्यायचं आहे. आणि आजचं टार्गेट बऱ्यापैकी कंप्लीट झालेलं आहे. आता वाजलेलं आहे 8:55 झालेले आहेत. 8:55 नंतर आता इथून पुढे घरी गेल्यावर स्वयंपाक पाणी आहेच आपल्याला. काही ताईंनी खूप वेळा रिक्वेस्ट टाकलेली आहे की ताई तुमचा रुटीन व्हिडिओ दाखवा, घरामध्ये काम कसं करता किंवा काय करता. तर त्यांच्यासाठी सुद्धा व्हिडिओ मी घेऊन लवकरच येणार आहे. तर आता ह्या ब्लाऊजांवरती आपण ओव्हरलॉक करून घेते.
म्हणजे हुकलूक झाल्यानंतर हे ब्लाऊज आपल्याला क्लायंटला देता येतील, डायरेक्ट हँगरला अडकवता येतात. कारण हात शिलायला द्यायच्या अगोदर मी ब्लाऊजांना ओव्हरलॉक करून देते, धागे वगैरे निघत नाहीत. फिनिशिंगसाठी ही टिप्स छान आहे, तुम्ही सुद्धा ही फॉलो करा, त्यामुळे तुमचं सुद्धा ब्लाऊज आहे त्यावेळी व्यवस्थित फिनिशिंगमध्ये बसेल. हे पहा, ओव्हरलॉक केल्यानंतर त्याचे धागे निघत नाहीत, त्यासाठी मी ओव्हरलॉक करूनच देते. ओव्हरलॉकमुळे कामाचा दर्जा वाढतो, क्लायंटना आपलं फिनिशिंग आवडतं आणि ब्लाऊजची लाईफ सुद्धा वाढते. ब्लाऊजचं धागे निघण्याचं जे हे आहे त्याच्यामुळे कपडा फिसकतो, तर तिथं सुद्धा आपल्याला ओव्हरलॉकमुळे लॉक केल्यामुळे धागे दुगे निघत नाही आणि कपडा छान राहतो. कधी कधी बघा ब्रॉकेटचे ब्लाऊज असले की ब्रॉकेटच्या ब्लाऊजांना जर असते, जेव्हा आपण गोल्डन वगैरे डिझाईनचे ब्लाऊज घेतो त्यावेळेला ब्लाऊजांना जर असते आणि त्या जरच्या धागे असतात ते या मार्किंगमधून बाहेर निघाले की आतमध्ये टोचतात ते, आणि बऱ्याच स्त्रियांची सेन्सिटिव्ह स्किन असते, त्यावेळेला त्यांना त्रास होतो, इचिंग होतं आणि ब्लाऊज घालूचा वाटत नाही. असे बरेच आपल्याकडे क्लायंट आहेत, ते सांगतात की मला ब्लाऊजचं मार्जिंग आहे ते अगदी आतमध्ये फोल्ड करून द्या. मग त्यावेळेला त्यांना आपण सांगतो की ओव्हरलॉक आपण करून देतो, तेव्हा तुम्हाला हा त्रास होणार नाही म्हणून. तर ह्या शिलाई कामाच्या काही छोट्या छोट्या टिप्स असतात, त्या तुम्हाला सुद्धा फॉलो करायच्या आहेत. नवीन जर तुम्ही बिगनर्स असाल किंवा नवीन हा बिझनेस सुरुवात केला असाल, ज्यामुळे क्लायंट टिकून राहतं, क्वालिटी जाते आपल्या क्लायंटना गोष्टींची. खूप लोड होतं. आता हे आपलं सीझन चालू झालेला आहे आणि कामांचा लोड वाढलेला आहे. कारागीर सुद्धा सुट्टीवरती जातात, बरेच कारागिरामध्ये सुट्टीवरती आहेत. सुप्रिया खूप दिवस झाले येत नाही, आरती अजूनमधून येते, ती सुद्धा आता गावी जाणार आहे. त्यावेळेला आता नवीन कारागीर मला सुद्धा शोधावे लागतात 1-2 महिन्यासाठी. 1-2 महिन्यासाठी न शोधता मी रेग्युलर त्यांना कंटिन्यू करते, कारण आपल्याला कामही लागतातच. कामं आपली 24 तास 12 महिने चालू असतात, त्यामुळे कारागीर तर आपल्याला लागतातच. आता हे 7 ब्लाऊज आहेत. 7 ब्लाऊज उषा हातशिलाई करणार आहे 2 टाईम, म्हणजे आता रात्री 12 वाजेपर्यंत वगैरे ती करत बसते. 3 ब्लाऊज वगैरे होतात जेवण खाऊन 9 नंतर 12 पर्यंत 3-4 ब्लाऊज, आणि राहिलेले 3-4 ब्लाऊज आहे ती सकाळी करते लवकर मुलं शाळेला गेल्यानंतर काम उरकून. कारण हे काम खूप बारकाव्याचं असतंय, तर काही गडबड करून चालत नाही. फायनली ब्लाऊजांना आपल्या आता इथे हुकलूक करून ओव्हरलॉक करून झालेला आहे, आणि ओव्हरलॉक केल्यानंतर ह्याचे धागे असतात किंवा ह्याचे प्रेस बटन वगैरे असतात, ते अशा प्रकारच्या बॅगमध्ये देते मी. हे पहा, इथेच मशीनच्या जवळच ठेवलेले आहेत हे धागे, जे जे मॅचिंगचे आहेत ते सगळे इथे ठेवलेले आहेत. शेवटचा धागा मशीनलाच लावलेला आहे ब्लाऊज आत्ता झाल्यामुळे. आता याच्यामध्ये मला प्रेस बटन सुद्धा ठेवायचं आहे. 7 ब्लाऊज आहेत, 1 2 3 4 5 6 आणि 7 ब्लाऊज आहेत. 7 ब्लाऊजांसाठी बॅग घेतली आणि प्रेस बटन सुद्धा घेतली. हे असे प्रत्येक ब्लाऊजला 2 असे हे प्रेस बटन आहेत. त्यानंतर हुक देते, डब्यातले हुक संपलेत त्यामुळे हुक काढते. आता पहा तुम्ही, हुक म्हणाल तर इथे मी ब्लू स्टारचे हुक्स वापरते. स्टीलचे हुक आहेत, हे पितळेचे सुद्धा असतात, पण त्यांच्याकडे पितळेचे नव्हते म्हणून त्यांनी हे मला ब्लू स्टारचे घेऊन जा म्हटले. छान आहेत हुक आणि स्टीलचे आहेत, साईज मोठी आहे या हुकांची, त्यामुळे याला गंज वगैरे पकडत नाही. प्रत्येकी 6 असे हे हुक द्यायचे मी. कधी 6 असतात, कधी 7 असतात. चार 5 एक्स्ट्रा पण देते, म्हणजे कधी इकडे तिकडे पडले, लहान लेकरं असतात कधी घेतात, किंवा
हे करताना आमची उषा मॅडम सुद्धा खूप सारे हुक हरवत असते, इकडे तिकडे सांगत असते, त्यावेळेला इथे जास्त देते मी एका ब्लाऊजची हुक. तर हे असं व्यवस्थित सगळं काढून मी दिलेले आहे. प्रेस बटन आहे, त्याच्यामध्ये हुक आहेत, धागे आहेत प्रत्येक ब्लाऊजचा वेगवेगळा. त्याच्यासाठी बॅग सुद्धा आपण देणार आहोत. तर अशा बॅगमध्ये व्यवस्थित घालायचं आहे आपल्याला आणि मग द्यायचं आहे. कारण जितकी टापटीप गोष्टी आपण ठेवू, जेवढ्या व्यवस्थित गोष्टी आपण ठेवू, तशाच आपल्या कारागिरांना सुद्धा सवयी लागतात व्यवस्थित गोष्टी ठेवायच्या. आता मी हे उलटे करून दिलेले आहेत ब्लाऊज, कारण यांना हात शिलाई आणि हुकलूक आहे, प्रेस बटन आहे. पण जेव्हा आता हे ब्लाऊज येतील त्यावेळेला उषा बरोबर ह्या ब्लाऊजांना व्यवस्थित सेट करून सरळ करून ठेवते आणि व्यवस्थित ती आणून देते. तर आजचं टार्गेट अशा पद्धतीने कंप्लीट झालेलं आहे. कंटाळा तर फार आलेला आहे. 9 वाजून गेलेत आता, ह्या गोष्टी करता करता 9 वाजून गेलेला आहे. म्हटलं चला शिवलेले ब्लाऊज तुम्हाला दाखवावे म्हणून तुमच्यासोबत हा छोटासा व्हिडिओ शेअर करत आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. 4 टक्स ब्लाऊजचं रिसेंटलीच कटिंग कसं करायचं ते दाखवलेलं आहे. कारण खूप साऱ्या ताईंची कमेंट होती की ब्लाऊज घातल्यानंतर इथून वरती चढतो, पुढच्या भागावरून वरती चढतो, दंडामध्ये टाईट होतो किंवा छातीमध्ये चपटा होतो. अशा खूप साऱ्या गोष्टी, खूप साऱ्या टिप्स आणि खूप साऱ्या माहिती देणाऱ्या गोष्टी आहेत त्या व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओ रिसेंटलीच अपलोड केलेला आहे की ब्लाऊज कटिंग करताना काय काय प्रॉब्लेम येतात, कुठं नेमकं आपलं चुकतं, क्रॉसपट्टी नीट बसत नाही, 4 टक्स ब्लाऊज नीट बसत नाही किंवा त्या ठिकाणी प्रिन्सेस असो, कटोरी असो, उंची कमी पडते, तर ते का होतं हे सगळं व्यवस्थित त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. पाहिलं नसाल तर तुम्ही नक्कीच पहा. आणि आजचा व्हिडिओ आता इथेच संपूया. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असे छान छान व्हिडिओ पुन्हा तुम्हाला पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आहे ते ऑलवरती सेट करा, जेणेकरून नवीन येणारा व्हिडिओ आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तुमच्या वेळेनुसार तुम्ही तो व्हिडिओ पाहत राहाल. आणि आजचं माझं टार्गेट कंप्लीट झालेलं आहे. खूप सारा पसारा पडलेला आहे, दिवाळीसारखाच वर्कलोड वाढलेला आहे, त्यामुळे खूप साऱ्या पिशव्यासुद्धा खोपड्यामध्ये पडलेल्या आहेत. समोर तुम्हाला दिसल्याच असतील अगोदर व्हिडिओ चालू केल्यानंतर. माझ्या पाठीमागे एक जम्बो बॅग आहे, त्याच्यामध्ये लेस बांधून ठेवलेल्या आहेत. त्या काही तिथे मला लावायला वेळ भेटलेला नाही. अजूनही लास्ट टाईम आणलेल्या आहेत त्या मार्केटवरून. आता सुद्धा मार्केटला जाणं भाग आहे, बऱ्याच गोष्टी संपलेल्या आहेत. आणि खूप साऱ्या ताईंचा पुन्हा त्या लास्ट टाईमचा मी व्हिडिओ मार्केटचा शेअर केलेला, त्याच्यावरती कमेंट होते की मार्केटला गेल्यानंतर कोणत्या शॉपमध्ये काय काय घेता हे आम्हाला विथ ॲड्रेस सांगा. तर आता इतक्या वर्षांपासून मी तिथे जाते, तर ॲड्रेस वगैरे मी काही जास्त लक्षात ठेवत नाही. नाव पण कधी कधी लक्षात नसतं की हां हे आपलं शॉप आहे, इथे आपल्याला जायचं, ह्या गोष्टी इथे ते मिळतात, तिथे जायचं, पटकन त्या सिलेक्ट करायच्या आणि पुन्हा दुसऱ्या शॉपमध्ये दुसऱ्या गोष्टी निवडण्यासाठी जावं लागतं. तर यावेळेला नक्कीच मी प्रयत्न करेन तुमच्यापर्यंत सगळे डिटेल्स पोहोचवण्याचा, ॲड्रेस किंवा शॉपचं नाव ॲटलिस्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. आणि फार फार तर तिथे शॉपमध्ये गेल्यानंतर ते शॉपवाले दादा आहे त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारेल. तुम्हाला त्याची माहिती सांगायला लागेल की त्यांच्याकडे काय काय गोष्टी उपलब्ध आहेत आणि आपल्याला त्या मिळतील. त्यांच्याशी सुद्धा थोड्या गप्पा मारेल. जर वेळ भेटला तर, तिथे गर्दी नसेल तर ते सुद्धा सहकार्य करतील आपल्याला. आणि चला तर मग पुन्हा भेटू अशा एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय बाय.